मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वन परिक्षेत्रातील खोंगडा वर्तुळात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली, जी बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर संपूर्ण मेळघाटात एकच खळबळ उडाली आहे। रोजंदारीवर कार्यरत असलेल्या आदिवासी युवकावर वाघाने प्राणघातक हल्ला चढवून ठार मारली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या मजुराचे नाव प्रेम काजदेकर, अंदाजे वय 30 वर्षे असून राहणार तारुबांधा अशी माहिती प्राप्त झाली आहे। ही घटना चिखलदरा वन परिक्षेत्राच्या खोंगडा वर्तुळ धामणीखेडा बीटच्या वनखंड क्रमांक 944 मध्ये राजदेव बाबा कॅम्प येथे घडली। मृत युवक मेळघाट व्याघ्र विभागाकडे राजदेव बाबा कॅम्पवर रोजंदारीवर मजुरी करत होता। तो जंगल परिसरात संरक्षण कॅम्पवर कामकाज करीत असताना वाघाने अचानक झडप घालत त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। काही क्षणातच वाघाच्या या हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे। घटनेची माहिती चिखलदरा वन परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी राहुल धाई व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह शोधून पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली होती। तसेच या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली होती। वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे खोंगडा परिसरासह संपूर्ण मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेतकाम, रोजंदारी व जंगलातील अन्य उपजीविकेसाठी बाहेर पडताना लोकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे। गेल्या काही वर्षापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघ मानव संघर्ष वाढताना दिसत आहे। वाघांच्या हालचाली गावांच्या हद्दीत वाढल्याने ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे। गेल्या काही काळापूर्वी हरिसाल वन परिक्षेत्र, तारुबांधा वन परिक्षेत्रात घडलेल्या 4 घटनेमध्ये वाघाने 4 आदिवासी इसमांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना ठार मारले होते। वारंवार घडणाऱ्या या घटनेवर तात्काळ प्रतिबंध लावण्याच्या उद्देशाने वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करून स्थानिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। मेळघाट क्षेत्राचे आमदार केवलराम काळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन सादर करून नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याबाबत मागणी केली आहे। यासोबतच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक आलोकार यांच्या सोबतच भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नागरिकांच्या सुरक्षिततेला अनुसरून पावले उचलण्याबाबत निर्देश दिले। तात्काळ रेस्क्यू टीम पाठवून नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याबाबत सुद्धा सूचना दिल्या। यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याबाबत सांगितले। मृतक प्रेम काजदेकर यांच्या कुटुंबियांना लवकरच शासनाच्या वतीने 20 लाख रुपये सानुग्रह निधी दिला जाणार असे आश्वासन आमदार यांनी दिले। मेळघाटमध्ये वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत। हा आता माणसांवर हल्ला करणारा वाघ नरभक्षक बनला आहे। आतापर्यंत 4 जणांचा बळी गेला आहे। वन विभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने कठोर पावले उचलावीत असे विचार यशवंत केवलराम काळे, संयोजक मेळघाट विधानसभा भाजपा युवा मोर्चा यांनी मांडले। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज, धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।